कोकण एक स्वर्गीय असा प्रवास. आणि या स्वर्गाच्या वाटेवर जेव्हा तुम्ही पावसाळ्यात कोकण रेल्वेने जाता ना, तेव्हा खिडकी बाहेरचं प्रत्येक दृश्य तुम्हाला एकच प्रश्न विचार, स्वर्ग यापेक्षा कुठे वेगळा असेल का? इथल्या प्रत्येक बोगद्यानंतर उलगडणारं हे दृश्य तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर देईल की का इथले लोक आपल्या गावच्या इतके प्रेमात असतात, शहरात राहूनही मनाने कायम आपल्या गावातच का जगत असतात. चला तर मग निघूया कोकण रेल्वेच्या आजच्या या अविस्मरणीय सफरीवर. सकाळचे 5:30 वाजलेत आणि मी अर्ध्या झोपेतून ठाणे स्टेशनला पोहोचलोय. फायनली आपली ट्रेन आली आहे. पाऊस जोरदार चालू झालाय. आता आपली गाडी पनवेलच्या दिशेने धावते. आमच्या या डब्यात अजूनही काही सीट रिकामी आहेत. कदाचित आता पनवेलला भरतील आणि ही कोपऱ्यातली विंडो सीट माझी आहे. नुकतीच आहे ना, गाडी आता पनवेल स्टेशनवरून पुढे जाते आहे आणि पनवेलला जवळपास आता सगळ्यात सीट्स भरले आहेत. खऱ्या अर्थाने आहे ना, कोकण इथून स्टार्ट झालंय. हळूहळू खिडकीच्या बाहेर हिरवळ दिसायला लागली आहे. मला ना आजच्या दिवसाची पहिली सुंदर गोष्ट दिसली आहे, ती म्हणजे तिथे दूरवर कर्नाळा किल्ल्याचा तो एक सुंदर सुळका दिसतोय. गाडी आता हळूहळू वेग पकडायला लागली आहे. एका मागोमाग एक स्टेशन्स मागे पडत आहेत आणि प्रत्येक क्षणासोबत निसर्गाचं एक वेगळंच रूप दिसते. पावसामुळे सगळीकडे रानाची जणू एक चादरच पसरली आणि दूरवर तिथे धुक्यात हरवलेले डोंगर दिसत आहेत. इतक्यात गाडीत नाश्ता देणारी मंडळी आली. मस्त चविष्ट अशी इडली आणि चटणी, त्याच्या सोबत आहे एक गरम गरम कॉफी. खिडकी बाहेर आहे पावसाळ्यातला निसर्ग आणि हातात गरम गरम कॉफी आणि नाश्ता. प्रवासात खाण्याची मजा काहीतरी वेगळीच असते नाही. आता जनशताब्दी एक्सप्रेस आपल्या सर्वाधिक वेगाने धावत असावे. अनेक गावं मागे टाकत आता आपण हा सावित्री नदीचा मोठा पूल ओलांडत आहोत. पावसाळ्यात बहुधा कोकणातल्या सर्व नद्यांना सुरुवातीला लालसरच पाणी दिसतंय. गाडी भरधाव वेगाने पुढे सरकत होती, पण एका ठिकाणी जाऊन माझी नजर थांबली. या डोंगराच्या पायथ्याशी वसलेल्या कौलारू घरांच्या या गावाकडे. कोकणच्या साधेपणातली सुंदरता मला इथे पाहायला मिळाली. वेळानंतर आता ट्रेन स्लो झाली आहे. जनशताब्दीला पनवेल नंतर डायरेक्टली चिपळूणला हॉल्ट आहे. अजून तरी कोकण रेल्वे मार्गावर एकच पटरी आहे, त्यामुळे तर आता एक टेक्निकल हॉल्ट आहे. विन्हेरे असं वाटतं हे स्टेशन म्हणजेच या डोंगराचा एक पायथ्याचा भागच आहे. सहज पक्ष्यांचा किलबिलाट कानावर पडतो.
समोरच्या पटरीवरून दुसरी गाडी येताच 2 मिनिटासाठी का होईना शुद्ध श्वास घ्यायला आलेली माणसं पुन्हा एकदा रेल्वेमध्ये चढतात. या AC डब्यातून प्रवास करण्याचा ना एक वेगळाच अनुभव असतो. म्हणजे असं वाटतं की या दऱ्या खोऱ्यांमधून आपण जणू तरंगत पुढे जातोय. आणि अशात तुमच्या कानाला हेडफोन लावून जर तुमच्या आवडीची गाणी ऐकत असाल ना, तर प्रत्येक वळण एखाद्या चित्रपटासारखं वाटायला लागतं. सध्या ना डब्यात हलकीशी कुजबूज सुरू झाली, कारण आता काही क्षणात आहे ना चिपळूण येणार आहे. पण ना चिपळूण येण्याआधी इथला निसर्गच तुमच्या स्वागतासाठी तयार आहे. आणि आता या हिरव्या गार डोंगरामध्ये लक्ष वेधून घेतोय हा समोर दिसणारा पांढऱ्या शुभ्र रेषेसारखा धबधबा. चिपळूणच्या निसर्गाने तर खरंच मन जिंकून घेतलंय. चिपळूण आल्यावर बरेच लोक उतरलेत. वडापावले आत्ता उतरतात बाबा. आता जस्ट चिपळून गेलंय आणि आता या रूटचे सगळ्यात भारी नजारे तुम्हाला बघायला मिळणार आहे. का कोणास ठाऊक, पण चिपळूण नंतर ना असं जाणवतंय की हवेत एक वेगळीच ऊर्जा आहे. म्हणजे एकापेक्षा एक वॉटरफॉल तर इथे दिसतातच आहेत. पण आता या नदीचा हा पूल पार करताना ना समोर दूरवर धुक्यात हरवलेल्या सह्याद्री पर्वतरांगांचंही दर्शन घडतं. ट्रेनने आता नागमोडी वळणं घ्यायला सुरुवात केली आणि क्षणार्धात मला समोर ही एक खोल दरी दिसली. याचा अर्थ आता कोकण रेल्वेच्या रोमांचक बोगद्यांचं साम्राज्य सुरू होतंय. म्हणजे भरधाव वेगाने एक बोगदा संपतो आणि क्षणार्धात त्याच वेगाने ट्रेन दुसऱ्या बोगद्यात शिरते. सह्याद्रीच्या कुशीतला हा रोमांचक खेळ चिपळूण ते रत्नागिरी दरम्यान कायम चालूच राहतो. तर आता यार पुन्हा एकदा ट्रेन स्लो झाली आहे. एक बोगदा गेला की एक ब्रिज येतं आणि मग एक गाव दिसतं छान. सगळीकडे ग्रीनरीच ग्रीनरी. आणि आज थोडासा पाऊस आता थांबलाय. बोगद्याच्या या अंधारातून बाहेर पडलं ना, तो क्षण खरंच खूप सुंदर असतो. कारण सह्याद्रीची एक विशाल दरी डोळ्यासमोर येते. पण तो क्षण मनात साठवेपर्यंत ट्रेन पुन्हा एकदा एका बोगद्यात शिरते. काही वेळाने डोंगर दऱ्या मागे पडत जातात आणि समोर येते एखादी विशाल नदी. तिचं ते दूरवर पसरलेलं अथांग पात्र पाहून नजर खरंच तिच्यावर खिळून राहते. तर मित्रांनो, तुम्ही तयार आहात ना? कारण आता आपण पाहणार आहोत या सह्याद्रीचं एक जिवंत रत्न.
या आपल्या कोकण रेल्वेच्या मार्गातला सगळ्यात सुंदर धबधबा ज्याचं नाव आहे रामपाट. या धबधब्याच्या जरासं पुढे आपण आता कोकण रेल्वेच्या या सर्वात लांबीच्या बोगद्यात प्रवेश करतोय. तब्बल 9 किलोमीटरच्या या बोगद्याचं नाव आहे करबुडे बोगदा. जवळपास 15 ते 20 मिनिटांनंतर हा बोगदा गेलाय. लिटरली मी सीटवर येऊन झोपायला आलो, एवढा वेळ हा बोगदा होता. कोकणातलं हे नागमोडी वळण आपल्या अनेकांच्यात चांगलंच परिचयाचं आहे, कारण आता रत्नागिरी जवळ आल्याची चाहूल लागली. इथलं हे निळं शार आणि खुलं आकाश रत्नागिरीची एक खास ओळख आहे. रत्नागिरीच्या या भागात ना मासे प्रक्रिया करून त्यापासून खत तयार करणारे अनेक कारखाने आहेत. त्यामुळे नेहमी रत्नागिरीच्या या परिसरातून जाताना ना हवेत एक वेगळाच वास जाणवतो. तर मित्रांनो, आता ना पुन्हा तयार राहा, कारण आता आपण पाहणार आहोत या कोकण रेल्वेच्या मार्गावरचा सगळ्यात जास्त उंचीचा पूल, ज्या पुलाचं नाव आहे पानवल पूल. आपल्या कोकण रेल्वेच्या मार्गावर इंजिनियर्सने केलेला हा खरंच एक चमत्कार म्हणावा लागेल. तुम्हाला माहिती आहे या पुलाची उंची किती आहे? जवळपास सुमारे 64 मीटर. बाहेर असं कोकणाचं हे अप्रतिम सौंदर्य पाहायला मिळतं आणि आत आता भुकेची चाहूल लागली आहे. पहाटे उठून माझ्या बायकोने डब्यात हा कॉर्न राईस मला दिलेला. आता खिडकीजवळ बसून या निसर्गाचा आनंद घेत घेत जेवणाची मजा मी घेणार होतो. बाहेर पावसाने हजेरी लावली होती आणि पावसात न्हावून निघणारं हे कोकण पाहताना खरं सांगू तर मनाला एकही शब्द सुचत नव्हता. बस एकटक नुसतं पाहत राहावं असं वाटत होतं. आता दुपारचे 2:30 वाजले आणि विलवडे स्टेशनवर पावसाच्या जोरदार सरी बरसते. खिडकीवर पण पावसाचे थेंब आदळत होते. इतक्यात प्रवासात मला ना माझा हा नवीन मित्र भेटला. म्हणजे काही मिनिटापूर्वीपर्यंत एकमेकांसाठी अनोळखी असणारे आम्ही
आत्ता गप्पा मारत होतो. आणि का कोणास ठाऊक इतक्यात योग्य वेळी योग्य माणूस आला असं वाटलं. कॉफीवाला आला होता. आता हातात गरम गरम कॉफी आणि त्यासोबत पावसाळ्याच्या सुंदर कोकणाचं दर्शन घडत होतं. थोड्याच वेळात कणकवली येणार आहे. वाटतंय की आपली माती आली, आपलं गाव जवळ आहे. आणि कणकवलीला पोचताच माझ्या स्वागतासाठी पाऊस आलेला आहे. भिजायला येस थँक्यू का. सगळ्यांची तारांबळ झाली. फायनली मी कणकवलीला पोहोचलोय आणि जोरदार पाऊस आलाय. तर आजचा प्रवास इथे आपला संपलाय. आपण भेटणार आहोत एखाद्या छानशा गावाच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. मित्रांनो, तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून नक्की जा. आणि या व्हिडिओमधल्या कोणत्या गोष्टी तुम्हाला आवडल्या मला नक्की सांगा.